मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा रंगली आहे। रोकेगा कोण अशाचं स्टेटस त्यांनी ठेवल्यामुळे महायुतीतील तणावाच्या चर्चांना उधाण आलं। दरम्यान भाजपकडून रवींद्र चव्हाणांसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर किरण सामंतांचं स्टेटस चर्चेत आलं आहे। दरम्यान महायुतीतील प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली। रवींद्र चव्हाण मला मोठ्या प्रमाणात त्यांना तिकीट मिळाल्यास मी त्यांचा प्रचार करेन असंही किरण सामंतांनी म्हटलंय। तर अद्याप जागा वाटप झाला नसून वरिष्ठ निर्णय घेतील असं संजय शिरसाट यांनी सांगितलं। रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत। त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल। आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन। प्रत्येक मतदारसंघामध्ये जो भाजपचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते हे दौरे करतात। याचा अर्थ तो मतदारसंघ आपल्याकडे आहे की हा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे या दृष्टिकोनातून नाही। हा दौरा तिथलचा संघटन मजबूत करण्यासाठी आहे। वारंवार सांगतोय आम्ही की हे जे काही निर्णय होणार आहेत ते युतीतले नेते, मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून घेणार आहेत। त्याच्यानंतरच मतदारसंघ कोणता कुणाकडे गेलाय, मग त्यावेळेला कोणी काय केलं याला महत्त्व आहे। आज त्याच्यामध्ये ह्या भांडणाला तसा कोणताही अर्थ नाही किंवा कोणीही त्याला आणखीन अधिकृत दुजोरा सुद्धा दिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।